शनिवार रविवार आला की मुलांना काहीतरी चमचमीत असं आवडीचं नाश्त्यासाठी पाहिजे नसतं. तर आज आपण इथे नाश्त्यासाठी नूडल्स अगदी फटाफट बनवून घेणार आहे. त्यासाठी मी इथे नूडल्स घेतलेले जे बाजारात आपल्याला आरामात भेटतात. कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेले, 2 चमचे मीठ घालायचं, 1 चमचा तेल घालून पाण्याला खळखळून अशी उकळी येऊन द्यायची. उकळी आल्याच्या नंतरनं जे आपण नूडल्स घेतलेले ते आपल्याला यामध्ये घालायचे. आता इथे नूडल्स जे आहे ना ते मी इथे तोडून घेतलेले नाही, कारण नंतर ते गरम पाण्यात गेले की सुट्टे या पद्धतीने होतात. चिमटा घ्यायचा. कधीही नूडल्स असे आपल्याला खालीवर करण्यासाठी चिमट्याचा वापर करायचा, म्हणजे ते व्यवस्थित खालीवर करता येतात. सगळे नूडल्स जे ते आपल्याला असे सुट्टे करून घ्यायचे आणि अगदीच 5-6 मिनिटात आपल्याला एक उकळी काढून घ्यायची. इथे तुम्ही बघू शकताय नूडल्स घातल्याच्या नंतरनं पाण्याला एक उकळी आलेली आणि ते चेक केलं तर आपले नूडल्स जे ते असे लगेच तुटतात. बोटामध्ये धरले का नूडल्स आपले शिजलेले. पाण्यातून काढून घ्यायचं आणि लगेच त्यामध्ये गरम पाणी काढून घ्यायचं आणि थंड पाणी घालून आपल्याला थोडंसं तेल लावून ते असे मोकळे सुटसुटीत करून घ्यायचे. इथे झाले आपले नूडल्सची प्रोसेस तयार. आता आपण इथे नूडल्स बनवून घेण्यासाठी मी इथे ओला कांदा उभा चिरून घेतलेला आहे, कांद्याची पात घेतलेली आहे, शिमला मिरची घेतलेली आहे, कोबी घेतलेला आहे, लसूण बारीक चिरून घेतलेलं आहे आणि आलंसुद्धा मी इथे बारीक चिरलेलं आहे. 2 पळी आपल्याला कढईमध्ये तेल घालून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला लसूण आणि आलं घालायचं. अगदी थोडंसं आपल्याला काळी मिरपूड यामध्ये घालून घ्यायची आणि जो ओला कांदा असतो आपला तो इथे उभा चिरलेला आहे तो आपल्याला यामध्ये घालून थोडासा परतून घ्यायचा. भाज्या आपल्याला इथे अजिबात शिजवायच्या नाही आहे, गॅस मोठाच ठेवायचा आहे. फक्त आपल्याला त्यामधला जो ओलसरपणा आणि थोडासा कचवटपणा जो असतो तो निघून जाण्यापर्यंत त्या परतून घ्यायच्या. म्हणजे आपल्याला तेलामध्ये ते अशा जरासा फ्राय करून घ्यायच्या. पातळ असा कोबी मी चिरलेला तो यामध्ये घातलेला आहे, तो सुद्धा आपल्याला इथे हलवून घ्यायचा. सगळ्यात शेवटी कांद्याची पात आपल्याला यामध्ये घालायची. भाज्या अजिबात शिजवायच्या नाही आहे, हे मी तुम्हाला परत सांगते. अगदी 2-3 मिनटं मोठ्या गॅसवरती आपण भाज्या तेलामध्ये फ्राय करून घेतल्या की पोहे खायचा जो चमचा असतो तो 1 चमचा मी इथे सोया सॉस घालून घेतलेला आहे. त्यानंतरनं 1 चमचा व्हिनेगर आपल्याला यामध्ये घालायचं. त्यानंतरनं 2 चमचे मी इथे टोमॅटो चिली सॉस जो असतो आपला टोमॅटो चिली सॉस किंवा टोमॅटो सॉस तो आपल्याला यामध्ये घालायचा. शेजवान चटणी आपल्याला इथे घालायची. विकतची चटणी जी आहे शेजवान चटणी ती मी इथे 1 पाऊच पूर्ण घालून घेतलेलं आहे. नूडल मसालासुद्धा बाजारात विकत भेटतो, तो आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा. चवीप्रमाणे आपल्याला यामध्ये मीठ घालायचं. लक्षात ठेवा आपण सोया सॉस जे आपण घातलेले सॉस त्यामध्ये मिठाचं प्रमाण असतं आणि नूडल्स उकडताना सुद्धा आपण त्यामध्ये मीठ घातलेलं असतं. त्यामुळे मिठाचं जे प्रमाण आहे ते अगदी अंदाजानुसार घालायचं आहे आणि हे सगळं जिन्नस घालून घेतल्याच्या नंतरनं व्यवस्थित आपल्याला हे इथे हलवून घ्यायचं. गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि त्यानंतरनं आपल्याला जे नूडल्स आपण इथे उकडून घेतलेले ते नूडल्स यामध्ये घालून घ्यायचे, व्यवस्थित खालीवर करून घ्यायचं. आता आपल्याला उलथण्याने किंवा झाऱ्याने व्यवस्थित नूडल्स आपल्याला असे खालीवर करता येत नाही. बघू शकता ते व्यवस्थित मिक्स होत नाही आहे, भाज्या व्यवस्थित मिक्स होत नाही आहे, सॉस व्यवस्थित त्याला लागणार नाही. तर अशा वेळेस काय करायचं, जो चिमटा असतो ना त्या चिमट्याने आपल्याला असं खालीवर करून घ्यायचं. इथे नूडल्स अजिबात तोडायचे नाही आहे, कारण मोठेच्या मोठे मी तसेच ठेवलेले आहे. हलवताना ऑटोमॅटिक ते तुटले जातात. तर खालीवर असं चिमट्याने आपल्याला हे नूडल्स इथे करून घ्यायचं आणि अगदी 2-4 मिनटं मोठ्या गॅसवरतीच आपल्याला हे चांगलं वाफ देऊन घ्यायची. त्यानंतरनं बारीक चिरलेली कांद्याची पात मी इथे वरनं घालून घेतलेली आहे. आता जास्त डार्क
कलर येण्यासाठी तुम्ही इथे काय करू शकता, सोया सॉस जो आहे ना तो इथे तुम्ही जास्त घालू शकता, किंवा शेजवान चटणीचं प्रमाण जे आहे तुम्ही इथे घालू शकता. तिखट पाहिजे नसेल ना तुम्ही लाल तिखटसुद्धा इथे वापरू शकता. पण मुलांना बनवत असल्यामुळे मी लाल तिखट अजिबात यामध्ये घातलेलं नाही. फक्त जे आपले नेहमीचे आहे तेच मी यामध्ये सोया सॉस, टोमॅटो चिली सॉस, शेजवान चटणी वगैरे घालून बनवले. एकदम छान लागतात आणि एकदम फटाफट हे होतात. अगदी कमी वेळेमध्ये मुलंसुद्धा खुश होतात आणि नाश्तासुद्धा बनून तयार होतो.